सिद्धिराज गाडे पाटील, आम्ही तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घेतोय। तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल। नाही इन्स्पेक्टर साहेब ऐका माझं, हे बघा असं काही नाहीये, सिद्धिराज निर्दोष आहेत। माझ्या आईचा ना काहीतरी गैरसमज झालाय। हे बघा मॅडम, तुम्ही स्वतःला सांभाळा, आम्हाला आमची प्रोसिजर फॉलो करू द्या। हवालदार यांना घेऊन चला। नाही प्लीज एक मिनिट। आई 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 बघ ना, आई सिद्धिराजला घेऊन चालले ते। आई काहीतरी बोल ना प्लीज, आई काहीतरी सांग। सिद्धिराज बाबांवर गोळी झाडणं शक्यच नाहीये, तुलाही माहितीये ना ग हे। प्लीज आई काहीतरी बोल। आई इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडते, पण सिद्धिराजला कुठेही घेऊन जाऊ नका। सिद्धिराज बोला ना, तुम्ही निर्दोष आहात। तुम्ही काही नाही केलंय, बोला काहीतरी प्लीज। भावना, वहिनी मी कशी शांत हो ग? हे सिद्धिराजला घेऊन जायचं म्हणतायत। तुम्हाला माहितीये ना सिद्धिराज असं काही करणं शक्यच नाही, ते निर्दोष आहेत। पण तरी आई काय म्हणते ऐकलंस ना तू? आई म्हणते हे सगळं सिद्धिराजने केलंय, असं कसं शक्य आहे? तुमचा तरी विश्वास बसतोय का कुणाचा? जणू तुला माहितीये ना, तू होतीस ना तिकडे, मग तुला तरी माहितीये ना की सिद्धिराजने असं खरंच नाही काही केलंय। मग तू तरी सांग ना आईला प्लीज। हे बघा मॅडम, प्लीज समजून घ्या, आम्हाला आमची प्रोसिजर फॉलो करू द्या। हवालदार यांना घेऊन चला लवकर। नाही प्लीज प्लीज ऐका ना, मी हात जोडते। प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज। सिद्धिराज आई आई अगं बोल ना ग, आई बोल ना, बघ ना ग त्यांच्याकडे, बोल ना काहीतरी, सांग ना काय झालं ते, सांग ना त्यांना। आई आई अगं अशी शांत नको बसूस, थांब ना बाई सगळं। काय रे संपत, तुझ्याशिवाय कशाखाली खास उतरत नाही। काय केलंस रे बाळा? या वयात आईला एकटं सोडून गेला असता रे तू। आजी जेवत का नाहीस ग? कसं आणि का खाऊ रे अधिराज? देवानं एवढं मोठं आयुष्य दिलंय, पण काय उपयोग आहे त्या आयुष्याचा सांग? अरे माझ्या डोळ्यासमोर माझ्या संपतला देवानं असा उचलून नेला की रे। आजी असं करू नको, जेवल्याशिवाय चालणार आहे का? नाही अधिराज, तुला नाही कळणार। आई आई आपल्या सिद्धूला पोलिसांनी पकडलंय। काय? असं कसं काय पकडून नेलं आपल्या सिद्धूला? आणि कशासाठी? बाबाचे बाबा गेले। काय? आणि लक्ष्मीताईंनी तो आळ सिद्धूवर। काय? अगं पण नेमकं झालं तरी काय? त्यांनी सिद्धूला पकडलं आणि ते घेऊन गेले। काय करायचं काय? म्हणजे त्या लक्ष्मीची ही हिंमत, तिने सुलक्षणा सर्जराव गाडे पाटलाच्या नातवावरती एवढा मोठा आळ घातला। अरे इतकी वर्ष सिद्धू 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 म्हणून मागा पुढं करत होतं हे अख्खं दळवी कुटुंब। त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला आणि आता वर त्याच्यावरच आरोप केला। या बाईला अशी कशी काय बुद्धी झाली माझ्या सिद्धूवरती आळ घेण्याची? माझा सिद्धू किती गुणाचा आहे हे का त्या बाईला माहित नाही? अरे अक्कल कुठं चरायला गेली काय तिची? आई अंबाबाई, किती परीक्षा घेणार आहेस तू आमची? हे कसले दिवस दाखवतेस तू? असं संपत गेला सोडून मला। अरे मन भरून रडून देखील घेता आलं नाही मला, तर ते माझ्या सिद्धूवर ही वेळ आणलीस तू? त्याला एवढ्या मोठ्या संकटात टाकलंस तू। काय करावं रे बाबा? काय चाललंय आपल्या घरात काहीच कळत नाही।
पहिले या निलांबरीने घराची वाट लावली, आता काहीतरी नवीनच. मला तर काहीच सुचत नाहीये. नाही नाही रेणुका, नाही. हे डोळ्यातलं पाणी पुस आधी. पुस डोळ्यातलं पाणी. आता रडत बसायची वेळ नाहीये, समजला? चल आदिरथ, चल माझ्या बरोबर चल. आता कुठे जायचं आजी? अरे कुठं म्हणजे काय, आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं. गाडे पाटलांच्या नातवाला हिम्मत कशी झाली अटक करण्याची म्हणून विचारते मी त्यांना. बघू काय म्हणतात ते. चल आई, काळजी करू नको, आम्ही सिद्धूला काही होऊ देणार नाही. चल, नंतर बोलत नाहीस. चल आधी चल. आई प्लीज काळजी घे. सिद्धिराज गाडे पाटील यानेच माझ्या नवऱ्यावर गोळी झाडलीये. यानेच माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाय. खरंच माझ्यामुळे गेलेत का? मी गोळी मारली आहे का त्यांना? मला कळत नाहीये की काकूला तिकडे चैन दिसला कसा नाही? गोळी माझ्याच बंदुकीतून निघाली होती. कुठं आहे माझा नातो? कुणी अटक केली त्याला? काय हो, तुमची हिम्मत कशी झाली माझ्या नातवाला अटक करायची? तो कोण आहे माहितीये ना तुम्हाला? आजी, हे बघा आजी, लक्ष्मी दळवींनी स्वतःच्या डोळ्यांनी सिद्धराज गाडे पाटलांना गोळी झाडताना पाहिलंय. अहो, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या. त्यात त्यांचा पिस्तूल सुद्धा गहाळ आहे. अहो, सगळ्याच गोष्टी खूपच संशयास्पद आहेत आणि म्हणून आम्हाला चौकशी करावी लागते. सिद्धिराज असं करणं शक्यच नाही. हा, हे बघा, जर खरंच सिद्धिराज जर निर्दोष असतील तर त्यांची सुटका होणारच आहे. पण लक्ष्मी दळवींनी जर त्यांच्या विरोधात जर जबाब दिलाय तर त्यांना कायद्याप्रमाणे अटक करणे हे गरजेचं होतं ना. आणि त्यात त्यांचं मर्डर वेपन सुद्धा आम्हाला सापडत नाहीये आणि म्हणून ना त्यांच्यावरचा संशय वाढत चाललाय. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काही करू शकत नसाल तर निदान मला माझ्या नाताला भेटू द्या. नेमकं काय घडलंय ते तरी कळू द्या मला. ठीक आहे, मी त्यांना आधी विचारतो. ते जर हो म्हणाले तर तुम्ही भेटू शकता. ठीक आहे. सिद्धिराज, तुमच्या आजी आणि दादा आलेत भेटायला. पाठवू का? मला कोणालाही भेटायचं नाहीये. मला माहिती आहे की या सगळ्यामुळे माझ्या खर्चांना खूप त्रास होत असेल. आता माझी विनाकारण माझ्या बायकोला, माझ्या सासूला नको ते दोष देत असेल. मला माहिती आहे आजी मला सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेल, माझ्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला खरं सांगू तर मला हे सगळं अजिबात नको आहे. तर श्रीनिवास काकांना खरंच खरंच मी मारलं असेल ना तर मला ही शिक्षा भोगायलाच पाहिजे. मला कोणालाही कुठलीही आशा द्यायची नाही आहे. तुम्ही त्यांना सांगा की मला नाही भेटायचं आहे त्यांना. ठीक आहे,